नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. कोल्हापुरातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा खून करून त्याच्या शरीराचे 2 तुकडे करून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली असून आता या हत्येमागचं मूळ कारणही समोर आलंय. अनैतिक संबंधातील महिलेनं हा खून करायला सांगितल्याचं समोर आलंय. लखन बेनाडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. बेनाडे हा हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचा ग्रामपंचायत सदस्य होता. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असून त्याचं गुन्हेगारांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्येही वजन होतं. तो मूळचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून पक्षात फूट पडल्यानंतर तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेला. गुन्हेगारी आणि राजकारण एकत्र सुरू असल्यानं तो कायमच वादग्रस्त राहिला. बचत गटाच्या माध्यमातून त्यानं अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. लैंगिक अत्याचाराच्या एका गुन्ह्यात पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना तो अचानक शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करताना दिसला. त्यावेळी त्याची मोठी चर्चाही झाली होती. हाच बेनाडे 8 दिवसांपासून गायब होता. त्याची बहीण नीता उमाजी तडाके यांनी कोल्हापूरच्या गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. या दरम्यान बेनाडे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असून गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचंही निष्पन्न झालं. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी लक्ष्मी विशाल घस्ते या महिलेशी बेनाडे याचे वाद सुरू होते. हे दोघेही एकमेकांना विरोधात रील्स बनवून व्हायरल देखील करत होते. बेनाडे याची शेवटची पोस्ट 9 जुलैची होती. त्यामुळे पोलिसांनी लक्ष्मीच्या नवऱ्याचा शोध घेतला. त्याला बेनाडेविषयी विचारल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसी खाक्यात दाखवताच त्याने आपणच पत्नीच्या सांगण्यावरून बेनाडेचं सायबर चौकातून अपहरण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. बेनाडेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून कर्नाटकच्या दिशेने नेण्यात आलं. वाटेतच त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे 2 तुकडे करून ते हिरण्यकेशी नदीच्या संकेश्वर जवळ फेकून दिल्याची माहिती दिली. त्या अनुषंगाने पोलिसांची पथकं मृतदेहाचा शोध घेत आहेत. दुसरीकडे या प्रकरणात लक्ष्मी विशाल घस्ते, आकाश उर्फ माया दीपक घस्ते, संस्कार महादेव सावर्डे, अजित उदय चुडेकर यांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ज्यामधून या गुन्ह्याचं मूळ कारणही आता समोर आलंय. लखन बेनाडे याने बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचा लैंगिक आणि मानसिक छळ केला होता. अशीच लक्ष्मी घस्ते देखील त्याच्या याच वासनेची शिकार ठरली होती. विशाल घस्ते हा 2 वर्षांपूर्वी जेव्हा तुरुंगात होता त्यावेळी त्याची पत्नी असलेल्या लक्ष्मीने बचत गटाच्या माध्यमातून या लखन बेनाडेला संपर्क साधला होता. याच्या माध्यमातून कुठेतरी कर्ज मिळेल अशी अपेक्षा तिला होती. मात्र तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत लखन बेनाडे याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. तिला स्वतःबरोबर ठेवून घेतलं. तिचे अनेक व्हिडिओ काढून हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ तो करत राहिला. अनेक दिवस ही लक्ष्मी जी आहे ही या लखन बेनाडे बरोबरच राहत सुद्धा होती. मात्र ज्यावेळी विशाल घस्ते म्हणजेच तिचा पती ज्यावेळी तुरुंगातून सुटून आला त्यावेळी तिने ह्या बेनाडेचं जे घर होतं तिथून पळ काढला आणि ती आपल्या पतीकडे परत गेलेली पाहायला मिळाली. त्यामुळेच कुठेतरी रागात असलेल्या लखन बेनाडे याने याच पती पत्नीच्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी दाखल केलेल्या होत्या. 10 जुलैच्या दिवशी लखन बेनाडे याने स्वतःच या महिलेला फोन करून बोलावून घेतलं. तुमच्यावरती ज्या काही तक्रारी आहेत या सगळ्या तक्रारी मी मागे घ्यायला तयार आहे, फक्त तू माझ्याबरोबर चल असं या महिलेला सांगितलं. अर्थात लक्ष्मीने या सगळ्याच्या दरम्यान जेव्हा ती त्या ठिकाणी याला भेटायला गेली त्यावेळी तिने तिच्या पतीला म्हणजेच विशाल घस्तेला सुद्धा बोलावून घेतलं आणि हे सगळंच पाहून बेनाडे याने लक्ष्मीला जबरदस्त मारहाण केली आणि तो तिथून निघून गेला. त्यामुळेच मग चिडलेल्या लक्ष्मीने पती असलेल्या विशाल घस्ते याला याच लखन बेनाडेचा काटा काढायला सांगितला. त्यानुसार मग विशाल घस्ते त्याच्या साथीदारांबरोबर मिळून त्याने कार काढली. तवेरा गाडीमधून याच लखन बेनाडेचा पाठलाग केला. याच तवेरा गाडीमध्ये त्याचं अपहरण केलं. त्यानंतर अर्थातच त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी मृतदेह अर्धवट जाळण्यात आला
त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि हेच तुकडे परत नदीमध्ये सुद्धा फेकण्यात आले. खरं तर हे सगळं जे आहे ते अनैतिक संबंधातून घडलेलं हत्याकांड आहे आणि जे काही प्रकार या लखन बेनाडे याने इतर महिलांचा जो काही छळ केला होता त्याचीच कर्म की काय म्हणून त्याची अशा पद्धतीने हत्या करण्यात आली, अशा प्रतिक्रिया सुद्धा आता सोशल मीडियातून उमटताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता या प्रकरणातली जे सगळे आरोपी आहेत या आरोपींना नेमकी कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.